संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं घातला कहर। महाराष्ट्रात पावसानं जोरदार थैमान घातले असून घाटनांद्रा परिसरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। सिल्लोड तालुक्यातील आमठाणा व घाटनांद्रा परिसरात पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत असून संपूर्ण परिसर जलमय झालाय। अचानक झालेल्या पावसामुळे नदी नाले धोक्याच्या पातळीवरून वाहू लागले। पैठण तालुक्यातील गोदावरी नदीत नाथसागर धरणातून तब्बल 89,000 क्युसेक विसर्ग सोडण्यात आल्यानं आपेगाव इथं नदीला पूर आला आहे। यामुळे कुरण पिंपरी गावचा संपर्क तुटला असून मुख्य रस्ताही पाण्याखाली गेलाय। केळगाव परिसरातही ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। सोयगाव तालुक्यातील घोसला, नांदगाव, तांडा आणि तिडका या परिसरात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। पिके पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हतबल झाले। सातगाव डोंगरी तालुका पाचोरा इथं ब्राह्मणी नदीला महापुरानं वेढा घातला असून गावात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। या परिस्थितीची तातडीनं दखल घेत आमदार किशोरप्पा पाटील यांनी पुढाकार घेतला असून अजूनही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। छायाचित्र ब्युरो चीफ कदीर पटेल चारनेर, इकबाल शेख पैठण, अमजद कुरेशी घाटनांद्रा, मानक संपादक धनंजय हजारी सिल्लोड, शेख शेरू सोयगाव। नमस्कार, मी रवींद्र ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिल्लोड ग्रामीण। कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सिल्लोड ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नदी, नाले, ओढे यांना पूर आलेला आहे। आज दिनांक 16/9/2025 सकाळी 7 वाजताची ही परिस्थिती आहे। सिल्लोड ग्रामीण भागातील कोटनांद्रा, चारनेर, आमठाणा, घाटनांद्रा, केळगाव, बोरगाव बाजार, बोरगाव सारवणी, बोरगाव वाडी आणि संपूर्ण पूर्णा काठावर मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी शिरलेले आहे। त्यामुळे पूर्णा नदीकाठच्या तसेच चारणा आणि केळणा नदीकाठच्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही नदीच्या पाण्यामध्ये किंवा पुरामध्ये गंमत म्हणून पूर बघायला या पद्धतीने कोणीही जाणार नाही, याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे। कोणीही जर कुठे अडकलेले असेल, पुराच्या पाण्यात कोणी सापडलेलं असेल तर त्यांना आपत्कालीन मदतीसाठी पोलीस प्रशासन आणि संपूर्ण यंत्रणा 24 तास रस्त्यावर आहेत। कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी आपण 112 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात। तसेच या संपूर्ण परिसरात प्रशासनाकडून तसेच पोलिसांकडून गस्त करण्यात येत आहे। तरी सर्व नागरिकांना आवाहन आहे की कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये किंवा पुराच्या पाण्याकडे जाऊ नये। कुठलीही जीवितहानी होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे। दिलेल्या सूचनांचं सगळ्यांनी पालन करून प्रशासनास सहकार्य करावे। धन्यवाद। अरे पूरे घर में पानी घुस गया। घाटनांद्रामध्ये एकदम मुसळधार पाऊस चालू आहे। बस स्टँडवर बी कोणी दिसत नाही, बघू शकतात किती मुसळधार पाऊस चालू आहे। हे जे नुकसानदायक पाणी चाललेले आहे सध्या, आम्ही आपले कृष्णा आपल्यासोबत जोडलेले आहे। नमस्कार, GS9 मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रामध्ये गळी चौराह्यामध्ये भरपूर पाणी लगेच जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढे सरकारने भरपाई करावी। कारण की मी तर 10 वर्षात बघितलं असं पाणी झालंच नाही। कारण की 40 वर्ष झाले, आमचे वडील सांगताय की 40 वर्ष झाले की जे आजूबाजूची कपाशी आहे ती तर पूर्ण लंबी झाली आणि आजूबाजूच्या शेतकऱ्याचं पण भरपूर नुकसान झालं। अगोदर पाणी पाऊस पडलाच नाही का? असं 4 महिन्यात आता पाऊस पडलाच नाही घाटनांद्रामध्ये। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा गावामध्ये मुसळधार पाऊसमुळे आज बघू शकता आपण सिल्लोड ते पाचोरा संपर्क तुटलेला आहे। काही गाड्या उभ्या आहे आपल्या समोर, लालपरी आहे, काही लोक यांचे थांबेले, कोणाला कुठे जायचं आहे, दवाखान्याचं काम आहे, कोणाचं शाळेमध्ये जायचं काम आहे, आपण जाणून घेऊ। आज आपल्या लालपरीचे ड्रायव्हर व कंडक्टर उभे आहे। सर, केव्हापासून उभे आहे आपण? आपला पूर्ण परिचय द्या। आम्ही वाकी घाटनांद्रा वाकी मुक्काम गाडी
ड्युटी करत होतो. तर सकाळी 6 वाजता तिथून निघाल्यानंतर इथं 7 वाजता आलो तर मुसळधार ढगफुटीसारखा सदृश पाऊस पडला. तरी पण 4-5 घंटेपासून उभे आहे तुम्ही. सकाळी 7 पासून ते आता 12 वाजता. सर आपण कोणत्या गाडीचे ड्रायव्हर आहे? 5 वाजता लोड गाडीचे ड्रायव्हर आहे. आम्ही सकाळी 7 वाजेपर्यंत इथं थांबलेलो आहे. तुम्ही पण थांबेले. पाणी काही कमी झालं नाही? पाणी ढगफुटीच झालं. असं एक प्रकारचं पाणी असं झालं की खूप दिवसानंतर असं पाणी बाहेर वाढलं. पण पाणी असं इतकं नुकसान करून टाकलं त्यांनी भयानक. सगळे